पाहूयात पुढची बातमी। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार गप्प का? मुख्यमंत्र्यांना FIR दाखल करून घेण्याची मागणी केली पाहिजे। खासदार संजय राऊतांनी हे वक्तव्य केले। अहवाल आल्यानंतर सगळं स्पष्ट होईल, अहवाल येईपर्यंत काही बोलणं योग्य नाही, मंत्री संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिलं। पार्थ पवार याच्यावरती बोलायला पाहिजे। ज्याने आपला पती गमावलेला आहे त्या सुनेत्रा पवारांनी ह्याच्यावरती बोलायला पाहिजे। मी असं म्हटलं त्या सरकारमध्ये त्या डेप्युटी CM आहेत, FIR घेत नाही म्हणजे काय? उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या पतीच्या संशयास्पद मृत्यूचा विषय काय म्हणतोय मी? पवार कुटुंबातला कर्ता पुरुष तर आहेच अजित पवार, पण सुनेत्रा पवार ज्यांनी शपथ घेतली मुख्यमंत्री पदाची अजित पवारांच्या जागी, त्यांच्या पतीच्या संशयास्पद मृत्यूचा ही घटना आहे। त्याच्यामुळे त्यांनी मुख्यमंत्र्यांवर 40 आमदारांसह दबाव आणला पाहिजे गृहमंत्र्यावरती की FIR घ्या। रोहित पवारांचं काय चुकीचं म्हणणं आहे? सर्व बाबी तपासून जर तो निर्णय घेतला असेल तर त्यावर भाष्य करणं मला वाटतं उचित नाही। आता नेमकं आरोप का झाले, मग प्रकार संपलं कसं, क्लीन चिट दिली कशी, हे सगळे प्रश्न जरी उपस्थित केले तरी त्या अहवालावर जो क्लोजर रिपोर्ट दिलेला आहे तो आता मान्य करावा लागेल। आणि त्याच्यामध्ये जर कुणाला काही करायचं असेल किंवा अपील असेल तर तो सगळा मार्ग इतरांना तो खुला आहे।